शिवाजी महाराज की जय भवानी। उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि इकडे लाडके भाऊ आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचं दर्शन घ्यायला मी आलोय आणि आपल्याशी संवाद साधायला आलोय। परवा रात्री दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हळहळतोय। अतिशय चिंतेचं वातावरण सगळीकडे पसरलंय। या दुर्घटनेतील सर्व मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख पचवण्याची ताकद ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो। आणि या दिल्लीच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा पूर्ण देशभरात सतर्क झाल्या आहेत। खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई हे देखील ॲक्शन मोडवर आलेत। ज्यांनी हा हल्ला केला त्या अतिरेक्यांना खालसा खात्मा केल्याशिवाय आपलं लष्कर आपले पोलीस स्वस्थ बसणार नाहीत हा विश्वास देखील या ठिकाणी आपण व्यक्त करतोय। आणि म्हणून या गोष्टीचं देखील विरोधक राजकारण करतायत हे देखील दुर्दैव आहे। ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस देखील असं जे पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलं, त्यावेळेस देखील विरोधकांनी त्याचं राजकारण केलं हे देखील दुर्दैव आहे। देव त्यांना सुबुद्धी देवो अशी प्रार्थना करतो। गेल्या महिन्यामध्ये आसमानी संकट कोसळलं। शेतकऱ्याचं होतं नव्हतं ते सगळं गेलं वाहून। शेती गेली, जमीन खरडून गेली, दूध दुभती जनावरं गेली, घरांची पडझड झाली। शेतकरी मोठ्या संकटात सापडला आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू पुसण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने आणि शिवसैनिकांनी केलं। त्यावेळेस मी दसऱ्याला मेळाव्याला मुंबईला येऊ नका म्हणून सांगितलं। आनंद भरोसे आपले सगळे पदाधिकारी जे आहेत या सगळ्यांना मी सांगितलं, जे मुंदडाजी आहेत, लहाने आहेत, सुरेश जाधव आहेत, राजू कापसे, आंबेगावकर, माणिकराव, सगळेच, ज्योतिताई आहे, अप्पाराव वावरे आहेत, गीताताई सूर्यवंशी आहेत, लटपटे आहेत, सगळे लोक। कारण शेतकरी इथं संकटात होता आणि म्हणून शेतकऱ्याचे अश्रू पुसणं, त्याचं दुःख दूर करणं, त्याला मदत करणं ह्याला प्राधान्य द्या म्हणून मी सांगितलं। आणि आपण पाहिलं की आभाळ फाटलं तिथं ठिगळ कुठं कुठं लावणार अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली। आणि म्हणून आपण घरात हातावर हात धरून बसलो नाही, तर शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो। आपण शिवसैनिक शेतावर लोकांच्या घराघरात गेले, नुसते हात हलवत गेले नाही तर शिवसेनेची मदत देखील घेऊन गेले। सरकारने देखील 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि आता ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले। आणि खरं म्हणजे मला या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे की जे संकटामध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले, शेतकऱ्यांचा दसरा साजरा करायला गेले। मी तेव्हा म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, तो शब्द तुमच्या एकनाथ शिंदेने पाळला आणि या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला। आज त्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागलेत आणि हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या शेतकऱ्यांचा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 2.5 वर्ष, त्यावेळेस देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, कुठं दुष्काळ झाला, त्यावेळेस देखील आपण सगळे नियम बाजूला ठेवले, एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवले, निकष बाजूला ठेवले, 2 हेक्टर ते 3 हेक्टर केली, सततच्या पावसाचं नुकसान दिलं, गोगलगाईने झालेलं नुकसान दिलं,
सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवल्या. कारण शेवटी शेतकरी आपला अन्नदाता भाईबाप आहे. आणि ह्यावेळी देखील आपल्या सरकारने, देवेंद्रजी, मी, दादा या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की यावेळेस शेतकऱ्याचं संकट मोठा आहे, प्रसंग बाका आहे. अशा प्रसंगात शेतकऱ्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. बिलकुल. आणि म्हणूनच आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज तर जाहीर केलंच, पण यावेळेस शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा पण निर्णय आपण घेतला आणि तोही आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दिलेला शब्द पाळणार आपलं सरकार आहे. दिलेला शब्द पाळणार आणि जे होणार तेच बोलणार असं आपलं सरकार आहे. आपला कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. खऱ्या अर्थाने आपण ते केलं. संकटामध्ये आपत्ती आली की पहिली धावून जाते शिवसेना. संकट येतं तिथं धावून जातो तुमचा हा एकनाथ शिंदे. हे समीकरण आपलं आहे, हे समीकरण आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, हा एकनाथ कायम तुमच्या सोबत उभा आहे. एकदा शब्द दिला की मागे हटत नाही. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून तेच तत्व आपण घेऊन पुढे निघालोय. आणि म्हणूनच एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, अशा प्रकारचं काम आपण करत आहे. आणि म्हणून लोकांचा विश्वास आपल्यावर आहे. आज माझ्या लाडक्या बहिणीने इथे प्रवेश केला. काल देखील राज्यभरातल्या लोकांनी केला. सकाळी येताना देखील इकडे येतानाही प्रवेश घेऊन येलो. दररोज प्रवेश सुरू आहे. शिवसेनेमध्ये सगळ्या इतर पक्षातले लोक काय येत आहेत? कारण शिवसेना हे कुटुंब आहे, शिवसेना हे परिवार आहे. शिवसेना ही कोण्या मालक नोकराची संघटना नाही. इथं कुणी मालक नाही, तर कुणी नोकर नाही. इथं सर्व कार्यकर्ते आहेत. माझ्या सकट सगळे कार्यकर्ते आहेत. हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणूनच वागला. आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. हा आपला पक्ष आहे, ही आपली शिवसेना आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारी ही शिवसेना आहे. कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करणारी शिवसेना नाही. आणि म्हणून हा फरक आहे पूर्वीच्या शिवसेनेत आणि आपल्यामध्ये. आता शिवसेना नाही, ती काही उबाटा झालेली आहे आता. म्हणून त्या उबाटातून बरेच लोक या ठिकाणी येतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या पेपर वाचला मी, याच्यात लिहिलंय, शेतकऱ्यांनो दगाबाज सरकारचा पंचनामा करा. उबाटेवाले येऊन गेले इकडं. अरे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कधी आला नाहीत. आता मुख्यमंत्री नाही, आता सरकारला बदनाम करायला आता सगळ्या बांधा दिसायला लागले तुम्हाला. पण जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा काय दिलं? आणि म्हणून दगाबाज कोण? सरकार, आम्ही का तुम्ही? हे जनता ओळखते. आणि म्हणून काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप कुणी केलं? धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप कुणी केलं? हे साऱ्या जगाला माहित आहे. आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 80 पैकी 60 आमदार या महाराष्ट्रातल्या जनतेने दिले. आणि ज्यांनी 120 जागा लढवल्या त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या. मग महाराष्ट्रातल्या जनतेने हे मान्य केलंय की 2022चा उठाव जो आपण केला, या राज्यामध्ये सगळे प्रकल्प बंद पाडले, सगळी कामं बंद पाडली आणि सगळे सण उत्सव बंद झाले. एकनाथ शिंदे तुमचा मुख्यमंत्री झाला त्या सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे काढून टाकले, विकासाला चालना दिली. आणि एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या. माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली,
तेव्हाही विरोधक म्हणत होते हे चुनावी जुमला आहे, हे निवडणुकीत घोषणा आहे, पैसे काय मिळणार नाही. पण मी सगळ्यांना सांगत होतो दिलेला शब्द एकनाथ शिंदेने दिलाय, तुमच्या भावाने दिलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी दिला. आणि मी सांगितलं निवडणुकीत जेव्हा विधानसभेच्या हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे येतील मत मागायला, त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा त्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय, कोर्टात गेले योजना बंद पाडायला, परंतु ते योजना बंद पाडू शकले नाही. कारण योजना देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तिथं बसला होता खंबीरपणे. आणि म्हणून योजना सुरू झाली, पैसे खात्यात जमा होऊ लागले आणि यांच्या पोटात दुखायला लागलं, मळमळ जळजळ सुरू झाली. आणि मी तेव्हा म्हणालो हे आल्यानंतर हे सावत्र भाऊ हे आल्यानंतर यांनी खोडा घातलाय, त्यांना चांगला जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणींनी बराबर ऐकलं, छोटा मोठा जोडा दाखवला नाही, 7, 8, 6, 7, 8, 9 नंबरचा नाही दाखवला, 232 नंबरचा भला मोठा जोडा दाखवला आणि त्यांचं पानिपत करून टाकलं आणि त्यांना घरी बसवलं. 232 महायुतीचे आमदार निवडून तुम्ही दिले, यासाठी मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. पण या आमचा आनंद भरोसे मात्र थोडक्यात सटकला. आणि म्हणून हा आनंद देणारा आनंद या ठिकाणी तुमची सेवा करायला उभा आहे. भरोसे म्हणजे हा भरोशाचा माणूस आहे, याच्यावर भरोसा करा, विश्वास करा. याच्या माग हा एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे. हे सांगायला मी आलोय, हे सांगायला मी आलोय. फक्त 80 बूथ मध्ये मागे होतो, परंतु येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हा आनंद भरोसे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मैदान मारून थेट विधान भवनात पोचल्याशिवाय राहणार नाही. असंच काम सुरू ठेवा, काम करत राहा आणि तुम्हाला जे जे काय पाहिजे ते देणारा हा एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणूनच हजारो लाखो लोक आज आपल्या बरोबर येतात. आज हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, धनुष्यबाण घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून लोक येतात, लोक जुळतात. अरे दगाबाज कोण? ज्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांची दगाबाजी केली, निवडून युती म्हणून आले आणि सरकार बनवलं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर. दगाबाजी कोणी केली, बेईमानी कोणी केली? या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणी भावानी शेतकऱ्यांनी ओळखलंय. म्हणून तर एकनाथ शिंदेला एवढं मोठं यश या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. पद येतात, पद जातात, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून शिवसेनेचं नाव जपा, शिवसैनिकाचं नाव जपा. पद येतात, पद वर खाली होतात. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री असताना देखील म्हणायचो चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता डीसीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो. माझी बांधिलकी सर्वसामान्य माणसाची जुळली आहे. आणि मला तर आनंद आहे, अभिमान आहे की सगळ्या पदांपेक्षा या माझ्या करोडो महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मला त्याची चिंता नाही. तुम्ही जोपर्यंत माझ्या सोबत आहात, या महाराष्ट्रातली माता भगिनी जनता, शेतकरी, सर्व लोक आज सोबत आहेत, तोपर्यंत काही चिंता मला करण्याची आवश्यकता नाही. चिंता माझ्या केसाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाही. हा एकनाथ शिंदे धाडस करणारा, हा एकनाथ शिंदे जेव्हा सरकार पलटवलं त्यावेळेस सगळ्यांनी पाहिलं
कठीण परिस्थिती होती, प्रसंग बाका होता, परंतु या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता संपवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला आणि तो जनतेने स्वीकारला. आणि जनतेने स्वीकारला म्हणूनच एवढं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून जिथं जिथं संकट तिथं तिथं आपण धावून गेलं पाहिजे. इथं काही लोक अतिवृष्टीचा वरवंटा फिरला, परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले, हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही, देण्यासारखं काय नाही, काय नाही, काय नाही. काय होतं? जेव्हा होतं तेव्हा कधी दिलं? होतं तेव्हा कधी दिलं? आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु तुरु सगळीकडे फिरायला लागले, नाही तर घरामध्ये बसले होते. कोविडमध्ये पण घरात बसले. फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय? फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये फिरलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. राज्य असं घरात बसून चालवता येत नाही. आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे काय नाही. मग कशाला जाता लोकांकडे? अरे एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं होतं त्या पोरांना. या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं. हा देणार आहे, हा घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. फुकटचा ताटा आणि नाव उभाटा कशाला सांगता? अरे कोरोना काळात लोक तडपडत होते, मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये. कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद? अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे, त्याच्या सुखदुःखात धावून जाणारच पाहिजे. आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नये. संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे. ते काम 2.5 वर्षात आपण केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून इथं आले, महायुतीला वोटबंदी करा, वोटबंदी करा. अरे परभणीची जनता सुज्ञ आहे. या ढोंगी लोकांना बिलकुल चारा देणार नाही, चाराही घालणार, घास घालणार नाही. कारण तुम्ही वोट चोरी म्हणताय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली, कितीतरी घोटाळे केले. काय काय केलं? चारा घोटाळ्यापासून, गोबर घोटाळ्यापासून, कॉमनवेल्थ घोटाळ्यापासून, कोळसा घोटाळा, किती किती आठवू शकतो आपण. आणि म्हणून 2014 नंतर या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एनडीए सरकारने केलं. आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय. हा देश पुढे जातोय. या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवतायत, विकास करायचा तेव्हा विकास करतायत, महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या ते या योजना करतात. आणि म्हणून आपण लेक लाडकी लखपती योजना केली. या ठिकाणी केंद्राची ड्रोन दीदी झाली, लखपती दीदी झाली. मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. मी मुख्यमंत्री असताना 12:30 वाजता रात्री टीव्हीवर बातमी पाहिली माझ्या बहिणींनो, एका मुलीनं आत्महत्या केली अशी ती बातमी होती. का? इंजिनिअरिंगचं शिक्षण ती घेत होती, अर्धी फी सरकार भरत होतं, अर्धी फी पालक भरत होते. पण पालक फी भरू शकत नाही, माझा बाप फी भरू शकत नाही, तो आत्महत्या करायला नको म्हणून स्वतः आत्महत्या केली. एक अतिशय दुर्दैवी बातमी मी बघितली. मी म्हणालो, सरकार सर्वसामान्यांचं कशाला पाहिजे हे सरकार? आपल्या राज्यात जर आपल्या छोट्या बहिणी मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील आणि आत्महत्या करत असतील, ते सरकार कुणासाठी आहे? मी लगे उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला, सांगितलं येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत
50% ऐवजी 100% फी देण्याचा निर्णय आपण घेऊया. 100% फी माफ केली. हे सरकार आहे आपलं. हे सरकार दुसऱ्याचं लबाडून खाण्यासाठी सरकार नाही, घोटाळे करण्यासाठी सरकार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज या सरकारला आपण जे काही निवडून दिलंय, आता जबाबदारी आमची आणखी वाढली आहे. आमची टीम काम करतीये, राज्याला पुढे नेते आहे. आणि ज्यांच्या ओठावर भवानी आणि पोटात बैमानी असं काम आपलं नाही. असं आपलं काम नाही. जे ओठात आहे तेच पोटात आहे, आणि जे पोटात आहे तेच ओठात आहे. डबल काम आपण करत नाही. आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, भावांनो, शिवसेना एवढ्या जोरात पुढे चालली आहे, याच्या पोटात मळमळ जळमळ झाली आहे. आणि हे का होतंय, कशासाठी होतंय, यामुळे पोटदुखी उठली आहे. का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का एक गरीबाच्या घरातल्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये? का जळजळ, का मळमळ, मला जाणीव आहे गरिबीची. आणि म्हणून तर मी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, बचत गटाला अनुदान, अशा अनेक योजना केल्या. लाडक्या भावांसाठी केल्या. शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये वर्षाला, ती योजना सुरू केली. वयोश्री योजना सुरू केली. या सगळ्या योजना का केल्या? कारण गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची तगमग पाहिली आहे. तिच्या डोळ्यातले वासरू मी पाहिले आहेत. आणि म्हणून मी निर्णय घेतला, तो आजही सुरू आहे. तुम्हाला मी सांगतो, कोणी किती अफवा पसरवल्या, लाडकी बहीण योजना बंद होणार वगैरे, तरी सुद्धा मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कोणाचाही मायका लाला तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. हीच बाळासाहेबांची शिकवण. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आता लोकसभा आपण जिंकली आहे, विधानसभा महायुतीने जिंकली आहे. या पुन्हा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था देखील आपल्याला जिंकायची आहे. कुठल्या कुठल्या आहेत आपल्या नगरपालिका? 7 आहेत. कुठे? गंगाखेड, पूर्णा, सोनपेठ, जिंतूर, शेलो. लाडक्या भावांचं पण माझं लक्ष आहे, बरोबर, काळजी करू नका. आणि जे जे मी बोललोय ते करणार. माझ्या भावांनो लक्षात ठेवा, हा एकनाथ शिंदे आहे. हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून प्राण जाय पर वचन न जायवाला हा एकनाथ शिंदे आहे. आणि त्यामुळे चिंता करू नका. मी एवढंच सांगतो, ज्या 7 नगरपालिका आहेत, या 7 नगरपालिकांवर आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे की नाही? भगवा झेंडा फडकवायचा? चला सगळ्यांनी हात वर करा आणि मला सांगा, या 7 नगरपालिकांवर भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे. कारण इथं स्वस्थ भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. जसा विधानसभेचा 232 आमदार आणून आपण गुलाल उधळला, तसाच गुलाल आता या निवडणुकांमध्ये देखील उधळायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मगाशी आनंदने सांगितलं, कुठं गेला कागद, काय काय पाहिजे? अंडरग्राउंड ड्रेनेज पाहिजे. अंडरग्राउंड ड्रेनेज म्हणजे वर किती चांगलं असलं ते आतून खराब, पोट खराब असलं तर माणसाचं आरोग्य चांगलं नसतं. आणि म्हणून अंडरग्राउंड ड्रेनेज हे नगर विकास विभागाकडे आहे, तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. पाणी पुरवठा योजना, नगरोत्थान,
एकनाथ शिंदेकडे आहे, नगर विकास विभागाकडे आहे, तेही देणार. रस्ते हे देखील या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून नगर विकास माध्यमातून आपल्याला रस्ते देता येतील. अहिल्यादेवी होळकर स्मारक त्याची दुरावस्था झाली आहे, ते चांगलं झालं पाहिजे. पुरातन महादेव मंदिर ते तर पुरातन आहे, आणि शंकराने तिसरा डोळा उघडल्यावर काय होतं माहिती आहे ना, आणि मग तेही आपण करू. 1343 दलित बालक स्मृती स्मारक हे करायचं आहे, आणि नागोबा मंदिर जीर्णोद्धार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उजळ आंबा येथे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून MIDC. आता MIDC पण आपल्याकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. मी तात्काळ त्यांना आता सूचना देतो, निर्देश देतो, इथली प्रक्रिया MIDCची सुरू करा आणि या भागामध्ये देखील उद्योग येऊ द्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जे मी बोललोय ते माझ्या पूर्ण लक्षात आहे. याच्यातलं एकही काम फेल होऊ देणार नाही, हा शब्द आपल्याला देतो मी. आणि म्हणून हे महायुतीचं सरकार विकासाचं सरकार आहे, हे डबल इंजिन सरकार आहे. केंद्र आणि राज्याच्या मदतीने आपण पुढे जातोय. मोदी साहेबांनी 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत, आणि म्हणून या ठिकाणी ही योजना जी आहे आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे सगळं आपल्याला करायचं आहे. कारण या ठिकाणी म्हणाले आपण की लोक म्हणतात जगात जर्मनी आणि देशात परभणी. आता असं आपल्याला परभणी करायचं असेल तर यासाठी आपल्याला विकास कामं करावी लागतील. आणि तुम्हाला मी शब्द देतो की 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले, हा इतिहास झालाय. दुसरी इनिंग आता देवेंद्रजींनी आमची सुरू आहे, यामध्ये देखील काही कमी पडणार नाही. कारण शेवटी ही विकासाला चालना देणारं सरकार आहे, विकासाला पुढे नेणारं सरकार आहे, विकासामध्ये खोडा घालणारं सरकार नाही, घरात बसणारं सरकार नाही, लोकांच्या दारात बांधावर जाणारं सरकार आहे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेला तुम्ही बघितलंय, जिथं पूर येतो, कोल्हापूर असू द्या, सांगली असू द्या, अगदी उत्तराखंड असू द्या, केरळ असू द्या, पेहलगामचा हल्ला असू द्या, जिकडं तिकडं संकट, तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेलेला आहे. इर्शाळवाडी असू द्या, इर्शाळवाडीला गेलो डोंगर चढून, तिथं देखील माणसांच्या मृत्यूचा खच पडला होता. कसे त्यांना अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, काय जेव्हा मी काम करतो तेव्हा म्हणतात हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं. काय मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं, का व्हॅनिटी व्हॅनमध्ये फक्त कॉफी पिऊन फिरायचं असतं. मुख्यमंत्र्याचं काम जनतेवर आलेलं संकट दूर करायचं काम मुख्यमंत्र्याचं असतं, मुख्यमंत्र्याचं सरकारचं. आणि त्या काळात मी फिरलो सगळीकडे, राज्यभर फिरलो. आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण जे काही प्रेम दिलेलं आहे, हे प्रेम, आणि हेच सांगतो तुम्हाला, हे बूथ प्रमुख, गट प्रमुख, हे सगळी जी लोक आहेत, हे आपली निवडणुकीमध्ये काम करणारे हे कार्यकर्ते आहेत. हे सगळे कार्यकर्ते एकजुटीने उतरले ना तर विरोधकाचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून बूथ प्रमुखाला मजबूत करा. आनंद भरोसे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मी एकच सांगतो, हे कार्यकर्ते जपा. हे कार्यकर्ते आपल्याला मोठं करत असतात, हे कार्यकर्ता शिवसेना वाढवत असतात. जेव्हा हा कार्यकर्ता संकटात असतो त्यावेळेस त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याला मदत करा. तो कार्यकर्ता आयुष्यभर कधी विसरणार नाही. आणि म्हणून प्रत्येक बूथ प्रमुख हा पूर्ण ताकदीने काम करत असतो. त्याने ठरवलं पाहिजे माझा बूथ सर्वात मजबूत, अशा प्रकारचं काम बूथ प्रमुखाकडं
माझ्याकडे मला अपेक्षित आहे, कारण बूथ प्रमुखच यादीवर काम करत असतो आणि म्हणून याद्या तपासणं काम करतो, याद्यांच्या लोकांच्या घरी जाण्याचं काम करतो, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं काम करतो आणि म्हणून तो सगळ्यात मजबूत आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणूस, एक शेतकरी कुटुंब, एक वारकरी कुटुंब, एक सर्वसामान्य कुटुंबातून हा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री बनला. या सगळ्याच्या पाठी तुमचा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद आहे. माझ्याकडे पैसा किती आहे, माझ्याकडे संपत्ती किती आहे, माझी प्रॉपर्टी किती आहे यापेक्षा, प्रॉपर्टी किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं, हा माझा अजेंडा आहे, हा माझा अजेंडा आहे. आणि हा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकच सांगेन की या शिवसेना ही एक संघटना, एक परिवार, एक कुटुंब म्हणून आपण पुढे नेतोय. आणि म्हणून तुमचा हा कुटुंब प्रमुख, हा पक्ष प्रमुख, मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमच्या पक्षाचा प्रमुख एकनाथ शिंदे आहे. हा लढताना तुम लढो हम कपडा संभालता ऐसा नाही, तुमच्या पुढे छातीचा कोट करून लढणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून 2022ला जे बघ केलं ते अवघ्या राज्याने, देशाने नाही जगाने पाहिलं. कोण आहे एकनाथ शिंदे आहे, कोण एकनाथ शिंदे. 50 आमदार सोबत येतात, आम्ही कुणाचं घेऊन नाही गेलो, आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो, सगळी मंत्री पद सोडून गेलो, आम्ही विचारधारा डोक्यात ठेवून गेलो. विचारधारा बाळासाहेबांची, आनंद दिघे साहेबांची विचारधारा पुढे नेली पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणि तो निर्णय अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारला. आणि म्हणून तुमच्यासाठी आम्हाला जगायचं आहे, तुमच्यासाठीच आम्हाला मरायचं आहे, तुमच्या विकासासाठीच आम्हाला काम करायचं आहे, तुमचं आयुष्य बदलायचं आहे. 1500 रुपये देऊन आम्ही स्वस्थ बसणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द आहे. लाडक्या भावांचे काही विषय आहे, तेही विषय मार्गी लावू. शेतकऱ्यांच्या विषय, हे सगळे विषय जे आहेत हे मार्गी लावणं हाच आमचा अजेंडा आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हा अजेंडा, का लोक प्रेम करतायत, का लोक येतात, का लोक शिवसेनेत सोबत येतात, याचं कारण एकच आहे, एक विश्वास आहे, शब्द आहे, दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एकजुटीने लढा, ताकदीने लढा आणि भगवा फडकवा. उद्याचा दिवस आपलाच आहे, भविष्य आपलंच आहे. पक्ष मोठा झाला तर कार्यकर्ता मजबूत होतो, त्या भागाचा विकास होतो. आणि मी जे बोललोय ते केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला देऊन जातो. आनंद भरोसे सगळे आपले पदाधिकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.